हॅलो फ्रेंड्स, एकेच ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता गावी आलो आहे आणि आपल्या नेहमीप्रमाणे चाललो आहे आपण नदीवर मासे पकडायला. बघूया आज काय मासे भेटतात काय, कारण आता थंडी पण आहे आणि शेवाळ झाले नदीला, त्याच्यामुळं मासे भेटतील की नाही याची काय गॅरंटी नाही. तरी पण आपण एक ट्राय करून येऊया. आणि आपल्यासोबत आपला नेहमीचा फंटर अथर्व आहे आणि मागं अंकित आहे. तो पण येतोय. बघूया त्याची वाट बघूया आपण इथं. आणि आज आपली जागा पण चेंज झाली आहे, कारण प्रत्येक वेळेला आपण नदीच्या इथं लावतो पुलावर, आणि आज तिकडे खाली बांधण आहे तिकडं आलो आहे. बघूया काय मासे भेटतात काय. चला तर दाखवतो आता. तिकडं गेल्यावरच कसं पाणी किती आहे पहिला बघायला लागेल, त्यानंतर मग चालू करतो आम्ही. चला या. तिकडं घराकडून व्हिडिओ स्टार्ट नाही केले आज, आता इकडं आल्याच्या नंतरच केले. हे बघा, आणि हा रस्ता तुम्हाला थोडाफार माहिती असेल जर तुम्ही पावसाळ्यातील जर खेकड्यांच्या व्हिडिओ बघितले असतील तर तोच रस्ता आहे जिकडं आपण गडदे लावायला यायचो. तिकडंच आज मासे पकडायला आलो. पहिल्यांदाच आलो इकडं मासे पकडायला, कारण वरती शेवाळ खूप झाले. तर बोललो आज ह्या साईडला बघूया कसं काय आहे. आणि या बघा, जो बांधण वगैरे होता, बांधणाचा पाणी तर पूर्णपणे कमी झाला आहे आता. बघा, हा पूर्ण भरलेला असायचा आणि आज आता काहीच पण नाही, एकदम कमी झाला आहे. हे बघा, सगळे इकडे कॉर्नरचं पाणी म्हणजे माती वगैरे सगळी दिसते. आणि इकडं वरपर्यंत पाणी होतं पावसाळ्यात तेव्हा आपण यायचो तेव्हा. हे बघा, मासे दिसत आहेत, खूप मासे आहेत इथं. हे बघा, खूप सारे मासे आहेत. आणि जो बांधण बघा, तिकडं आता काहीच पाणी जात नाही, पूर्ण बंद झालं आहे पाणी. आणि इथून एक पाणी जायला वाट केले, म्हणजे छोटासा बोगदा पाडला आहे, तो तुम्हाला दाखवतो तिथून कसं पाणी जातं आहे. आणि तिथून मासे येतात, सकाळचे असे भेटतात. आणि हे बघा, चला आता अक्षादानी वाट्यांना खाऊ लावला नाही. आपला रवा आहे काय, रवा लावलेला आहे वाट्यांना. हे बघा, ही वाटी आहे आणि एक वाटी तो घेऊन जातोय. आता तो इथं लावतोय, इथंच लावतोय जवळ. जरा मधी लाव, खड्डा आहे काय मधी. तर आता इथंच जवळ लावतोय वाटी. दगडी आहेत काय. आणि इकडचा वीरांचा परिसर बघू शकता. वीरान टापू पे है हम, जहाँ पे कोई नहीं आता. हम आज मछली पकडणे आ गए हैं यहाँ पे. तर आता अक्षराने मस्तपैकी वाटी लावला ना. आणि हा आपला टेवक्या काय करतोयस रे. हां, माशांना बॉटलीत खाद्य टाकतोय. बॉटल लावतो फक्त, वाट्या तर काय लावता येत नाही. आणि टाइमपास करत असतो नुसता. फारसान खातोयस काय रे. हां, बुमर चिंगम खातोय, चिंगम. तर आता एक वाटी तर लावून झाले, आणि दुसरी वाटी आहे ती कुठं लावणार आहेस. दगड, तिकडचा दगड इकडे ट्रान्सफर. हां, भरपूर होते ना. इथं पण भेटतील. हाय तो कसला गेला मासा मोठा. इकडे पहिल्यांदा झालं. हा झाड तोडलेला काढत नाहीत काय. कसला आहे पण तो, कसला मोठा झाड आहे बघा. चमारी इथे डिंगळे बघा, डिंगळे पण बरेच आहेत. पहिलाच एक्सपेरिमेंट आहे या जागेवरती. या जागेवरती आधी कधी लावलेले नाही आम्ही. आता अक्षदा पहिल्यांदाच लावतो इकडं. बघूया किती मासे भेटत आहेत. आणि आताचा टाईम पण जरा आता पाणी कमी झालं आहे. नोव्हेंबर एंड आहे, सॉरी डिसेंबर चालू झालं ना. मी नोव्हेंबरमध्येच आहे. तर डिसेंबर महिना आहे, तर ह्या टायमाला पाणी कमी होतं आमच्या नदीचा. आणि मासे पण जरा आता कमी भेटतील असं वाटतंयच. पण वरती फिरतायत काय, तिथं पण आले मोठमोठे आहेत. पण इकडं तिथं वरती, इथं गढूळ पाणी झालं आहे, पण वरती मासे दिसत असतील. 21 डिसेंबरला रविवार आहे तेव्हा येऊ. हा काय बस काय.
वाट्या बांधण्याचा प्रयत्न करतोय आपला कोकणचा फुसक्या डॉन. हे चल तुझ्या त्यानंतर त्याला बॉटल झाली आहे वाटी बांधून. बॉटल तिकडे कुठे लावायला जातोयस? तिकडे लावतोयस काय? ओय, दगड नाही आधी मग वाहून गेलाय तर दगडाला बांधतोय. गेली ते गेली, बॉटल काय भेटतील अशा. बाई मला घेऊन खाईल कोण एक हा मिसळतो. कोण माणूस? जसं काय बॉटलला एकदम मस्त लागतात मासे तुझ्या. त्यापेक्षा मला खायला चल उठ, ते जाऊन चल टेम क्या ढकलतो ढकलतो. ढकलतो काय? पुढे जात नाहीस तर आपला टेवक्या पुढे चालला आहे कोकणचा फुसक्या डॉन. अरे तिकडे कुठं जातोय? तिकडे कुठे जातोयस? इकडनं वाट आहे. काट्या कुटक्यातनं येतोय. उलटी उलटी हां, बेस वरती. बेस वरती आणि ढोल हां बरोबर आहे. आता बांध. आणि ढोल खालती. तर आपला कोकणचा खुपिया डॉन जा लावायला. बॉटलची एक्सपेरिमेंट आपली पहिलीच आहे. नाही मी लावले म्हणून तुला सांगितलं. तर अक्षादाने आता बॉटल लावून झाले. अक्षादाचा पहिलाच एक्सपिरियन्स होता बॉटलसोबत. बघूया अक्षादाला मासे भेटतात का. पण या टेमक्यालाच जास्त भेटतात बॉटलमध्ये माहीत आहे. नाही बघूया आता रेकॉर्ड ब्रेक करूया आपण. तर अक्षाद आलाय बॉटल लावून. हा तिकडे कुठे जातोय? हे बाबा वरती नको खाली जा. अरे तिकडे कुठे जातोयस? धावात हां धावात धवात ढव तिकडे नाही, तिकडे आहे ढव. इकडे पण आहे. नाही तिकडं नाही. ते माहिती आहे मला ढोल कुठे येतो. माहिती आहे. मग कशाला तिकडे जात होतास? तर मस्त आहे इकडचं वातावरण पण आहे. पण इकडं जास्त कोणी येत नाही सध्या तरी. तिकडं नदीच्या इकडंच माणसं असतात. आणि हा मादारीसारखा वाजवतोय. वाजव वाजव, नाच नाच नाच. ए नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच. कोंबडा, कोकणचा कोंबडा कोको करतोय. मोर नाही हा. तर आता तिकडे जातोय. इकडं बघा. चला तर गाईच आता वाट्या लावून झाल्यात. त्या व्हिडिओ अंकितनी केला नाही ते आपण ह्याच्यामध्ये घेऊया. आणि आता मी मगाशी तुम्हाला बोललो होतो की इथे खाली बांधण्याच्या खाली आता जाळा लावला आहे ज्याच्यात मासे येतात. कारण साठावर तर पाणी येत नाही त्याच्यामुळे जो तिथपर्यंत पाणी येतो तिकडं एक जाळा लावला आहे ते दाखवतो तुम्हाला. आणि इकडं वाट्या पण लावलेल्या आहेत तरी पण जातो आहे जरा तिथूनच. हे बघा इथं तो जाळा लावलेला आहे त्याच्यामध्ये मासे वगैरे येतात. आणि आता मी तुम्हाला त्यावरती आपल्या बांधण्याच्या साठ्यावर जातो आहे. पाणी नाही आहे तरी पण जातो आहे तिकडं. कारण पावसाळ्यात मी बोललो होतो की वरती बांधून जाऊन दाखवीन पण ती व्हिडिओ राहिली आपल्याकडून करायची. तर आत्ता दाखवतो तो कसा बांधण आहे तो. एक थोडक्यात तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल माहिती. आणि नेक्स्ट टाईम पावसाळा चालू होईल त्यावेळेला नक्कीच बांधण्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. आणि तुम्हाला पण माहीत पडेल की कसा बांधण धरला जातो आणि त्याच्यावर मासे कसे येतात आणि त्यासाठी काय काय करायला लागतं ते तुम्हाला नक्कीच तेव्हा परत एकदा सांगेन. पण आत्ता आपण सध्या तरी जाऊया पाणी नसलेल्या साठावर. हे बघा आलो आहे. थांबा बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो तुम्हाला. हे बघा आता आपण आलो आहे आणि बघू शकता किती लांब लचक आहे. टोटल 1 2 3 4 5 6 ते 7 मोठे मोठे साठ लावलेले आहेत. आणि हा बघा केवढा असा रुंद असा बांधण आहे. आता जर आपल्याला सावकाश सावकाश जायला लागणार आहे कारण पाणी नसल्यामुळे ते तुटण्याचे पण चान्सेस आहेत. तर जातो आहे आता आपण. हे बघा आणि हे जे साठ आहेत ते मानगा जो बांबू असतो त्याच्यापासून बनवलेले असतात. आणि हा समोरून एकदम फोर्समध्ये पाणी पास व्हायला पाहिजे त्यासाठी गिरनेट टाकला आहे म्हणजे जेणेकरून पाणी पुढे येईल. आणि हा पाला वगैरे आता अडकला आहे कारण पाणी खूप कमी झालं आहे. आणि इथून एक स्पेस केला आहे म्हणजे तो दिसत नाही
पण इथे एक स्पेस केला आहे ज्याच्यातून पाणी खाली जातं आणि जो खाली जाळा लावला आहे त्याच्यामध्ये जात होतो. आणि हे बघा पाणी इथं तरी पण नाही म्हटलं तरी अजून पण इथं साधारणपणे आपल्या छातीपर्यंत पाणी असेल, कारण इथं खूप मोठा खड्डा आहे. आणि बघूया, आणि हे बांधण्यासाठी बघा किती मेहनत आहे, कारण हे बांधण्याला जेवढे पण लाकडं वगैरे आहेत ते आणायला, आणि जेव्हा नदीला खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी असतो ना त्या टाईमला हा बांधण धरतात. त्याच्यामुळे बांधण धरणं पण खूप मोठं रिस्की काम आहे. एवढ्या छातीभर पाण्यातून हे जेवढं सगळं उभं करायचं असतं. साईडनी दगडी वगैरे लावल्या जातात, साईडनी दगडी वगैरे लावल्या जातात आणि नंतरला मोठे हे बांबू लाकडं उभे केले जातात. आणि साठ बनवायचं म्हणजे बांबू लागतात आणि बांबूचे छोटे छोटे तुकडे करून असे पातळ असे सोलले जातात आणि त्याच्यापासून हे साठ बनवतात आणि खूप मजबूत असतात ते. हे बघा, एक मिनटं. हे बघा, आता मी बांधण्याच्या टोकाला बसलो आणि बघू शकता किती खूप लांब असं बांधण आहे. बघू शकता तुम्ही कसं वाटतंय ते, कारण आता पाऊस संपला आहे त्याच्यामुळे पाणी नाही वरती. चला बघूया, आता आपण थोडा जाऊया खाली, तुम्हाला बांधण्याचा स्ट्रक्चर दाखवतो कसं आहे. म्हणजे जी साईडनी जो बांधण बांधला आहे तो कसा बांधला आहे तो पण तुम्हाला दाखवतो थोडक्यात. त्यासाठी किती मेहनत केली आहे. आपण आता वरच्या साईडून बघितला कसं काय आहे ते. आता आपण खाली जो बेस असतो त्यासाठी काय किती मेहनत करायला लागते ते पण दाखवतो तुम्हाला. त्यासाठी बॅक कॅमेरा चालू करतो म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट माहीत पडेल की किती मेहनत लागते आणि काय प्रोसेस असते ती दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा बांधण्याचा टोक आहे आपल्याला आणि खाली खूप मोठे असे बांबू टाकलेत, मोठी लाकडं टाकलेत आणि त्याच्यावरती आडवे कट करून छोटे छोटे बांबू टाकलेत, जेणेकरून त्यावरती जो साठ लावला आहे त्याला ही मजबूती भेटली पाहिजे. आणि खाली हे दगडाचे असे मोठ्या दगडांचे थर रचलेत आणि त्याच्यावरती हे लाकडं उभी केलेत आणि साईडनी सपोर्टसाठी हे मोठ्या मेडी लावल्यात, तर तुम्ही बघू शकता. आणि हे बघा, हा म्हणजे एका साईडनी पूर्णपणे पाणी अडवला जातो आणि एक साईड ओपन ठेवली जाते आणि तिकडं साठ लावतात, जेणेकरून आणि त्या साठ्यावरून आहे ना एकदम मोठ्या पावसाळ्यामध्ये फोर्समध्ये पाणी येतो आणि त्या स्पीडमध्ये पाण्याच्या स्पीडमध्ये जे मासे आहेत ते खाली जाण्यासाठी येत असतात इकडं आणि मग ते जाळ्यामध्ये अडकतात. आणि खाली आपल्याला कोईन लावली जाते, त्याच्यामध्ये जाऊन ते सरळ अडकतात. आणि हे बघा, पूर्ण जे एक साईड पॅक केले त्याच्यासाठी पण खाली पूर्ण अशी मोठी दगडी रचलेत. मग थोडं पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला म्हणजे एक्झॅक्ट माहीत पडेल. हे बघा, हे साठ्याच्या खालचा भाग आहे. दगडी बघा कसे रचलेत, मोठे दगडे. त्याला ही जी वेल आहे जी नदीच्या किनारीच भेटते, त्याला बोंडुकलीची वेल वगैरे असं बोलतात. त्याच्याने हे सगळे दगडं बांधलेत. हे बघा कशी बांधलेलं आहे आणि एकदम मजबूत असते. हे बघा, आणि हे मोठ्या मेडी सपोर्टसाठी उभ्या केल्या आहेत. हा बघा पूर्ण स्ट्रक्चर कसा आहे तो, पूर्ण दगडं रचलेत आणि त्याच्या आतमधून बांबू टाकलेत. आणि आपले 2 फंटर बघा तिकडे काय करत आहेत, काहीतरी प्लॅनिंग आहे वाटतं त्यांचा, व्हिडिओज बनवत असणार आहेत. आणि आपण वाटी लावले ती बघूया तिला काय मासे येत आहेत काय ते. हे बघा, इथं वाटी लावली आपण, बघा वरती तरी येत आहेत मासे. बघा इथं वाटी लावली. आणि तिकडं पुढं गेलेलो आपण, तिकडं खूप कमी पाणी आहे पण तिकडं एक बॉटल लावले. बॉटलची एक्सपेरिमेंट पहिल्यांदाच केली आहे मी, किती मासे येतात काय बघूया आपल्याला बॉटलमध्ये काय आपल्याला काय, कारण आपल्याला वाट्यांमध्ये भेटतात चांगले मासे. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितले असतीलच आपल्याला किती बॉटलमध्ये मासे भेटतात ते. आणि आत्ता कसं थंडी आहे त्याच्यामुळे बघूया काय मासे भेटतात काय. आपण आलो आहे एक ट्रायल मारायला, कारण घरी होतो बोललो बघूया आता गावी आलो आहे तर आपला एक फेरी मारून येऊया. आणि बघा इथं अथर्वने बॉटल लावले,
ते दोघं काय करतात तिकडं बघूया आपण. अथर्व आणि अंकित आहे आपल्यासोबत. अंकित तुम्हाला माहितीच असेल, कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला तो सतत दिसत असतो. ते बघा तिकडे दोघं काहीतरी करत आहेत. हे काय करताय रे शंगू मंगू? मला वाटतं वरदचा फोन आलाय काय? वरदचा फोन आलाय. वरदचा फोन आलाय आमचा. तो पण येतोय वाटतं इकडं बघायला. आणि इकडंच वाट्या लावल्यात मी. हे बघा इथं एक वाटी लावले आणि इथं पुढे एक लावले. इकडं एक वाटी लावले. वाट्यांवरती मासे, वाटीवरती मासे आहेत ते बघा. पण आता हा त्यातले आतमध्ये किती जातील काय सांगता येत नाही. आणि हा बघा इकडून वरच्या साईडून जो बांधण्याचा दृश्य बघा कसं आहे. आणि इथं खूप मोठा झाड पडला आहे जेव्हा वादळ झाला होता त्याच्यात हा झाड पडला आहे आणि जिवंत होता, त्याच्यामुळं तोडला नाही कुणी. आणि यावर्षी तो सुकला इकडे ह्या फांद्या पाण्यात असल्यामुळं. हे बघा वाटीवर मासे. हे बघा वरती फिरत आहेत मासे. आतमध्ये पण शिरले तर बरं आहे. अथर्वची सोय होईल आपल्या शिरप्याची. या वाटीवर काय दिसत नाहीत जास्त, पण तिथं आलेत कारण तिथं ऊन आहे त्याच्यामुळे तिकडे आलेत. आणि हे बघा दोघं काय करत आहेत. काय रे पराक्रम काय करता? व्हिडिओ चालू आहे. हो माय खुपिया चोर बघा काहीतरी करताय. आणि त्यांची आता काहीतरी नवीन व्हिडिओ येणार आहे आणि बिहाइंड द सीन बघा. तर मित्रांनो खुपिया चोरचा 9वा एपिसोड येतोय. तर बघा तुम्ही. अक्षय टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये जर टाकला तर. नाही टाकतो तुम्ही बघू शकता. यांचा खुपिया चोरचा नवीन पार्ट येतोय. हो पण त्यांची एक छोटीशीच व्हिडिओ बनवतात, पण त्यासाठी त्या अंकितला एवढी मेहनत करायला लागते. एक डायलॉग त्याला कितीतरी वेळा सांगायला लागतो. चला जातो 1 तास विचार करा. चला आपण जरा तिकडे जाऊन येऊया वाटीवर. बॉटलवर बघूया आपला काय येते काय. इथं बॉटल आपण पहिल्यांदाच लावले. हे बघा बॉटलमध्ये मासे शिरलेत. अरे भारीच, बॉटलमध्ये मासे शिरतायत आपल्या. चला तुम्हाला दाखवतोच काढू तेव्हा किती भेटलेत ते. चला आपण आता जाऊया अक्षदाच्या इथे. इथे रस्ता नीट नाही आहे, आपण इथनं उडी मारूया. आता बघा अक्षदा बघा. हे आपण अक्षदासोबत जाऊया आपण. बघा मित्रांनो खाली दगडी बघा किती आहेत, नुसती दगडी आहेत. आणि पाणी बघा किती स्वच्छ आहे पाणी. बघा पाणी किती स्वच्छ आहे पाणी. आता अक्षदान काढला नाही आपल्या, बघू शकता अक्षदान आपला काढला नाही. 2-3 आहेत मासे बोलतो लागले नाहीत. चला आता बाहेर जाऊन आपल्याला समजतील की किती मासे आहेत. या आता कॅच केलेली आहे वाटी अंकित दाकडे. अजून जायचं आहे आपल्याला, अजून वाट्या काढायच्या आहेत. चला चला हां चला. वाट बघा वाट बघा कशी नदी आहे बघा. पाणी खूप आटत आले आहे. आता 2-3 महिना हा पाणी पूर्ण संपून जाईल आणि मग माणसं उपसायला येतात मे महिन्यात. मी नाही येत. बघा पाणी बघा किती स्वच्छ आहे पाणी. आपण जातो. अक्षरशः खूप लांब लावला नाही वाटी. पावसाळ्यात भरपूर आहे, एवढा पाणी असतो का. गडदे लावायला येतो मी इकडं. खोल पाण्या येतो कारण इकडे दगडी खूप आहेत.
दुर्वेश नसतो. का चला, इकडे मासे पण खूप असतात. हे आपण बघा, आता बघा वाटी काढतोय अक्षदा. बॉटल आहे, बॉटल. वाटी नाही, बॉटल. तर ती दोघं जण तिकडेच थांबलेत आणि आम्ही दोघं जण इकडं आलोय. तर बघूया आता. अक्षराने तर बांधलं नाही. बाटलीत आलेत मासे. हे बघा इकडे नदी बघा, एकदम फॉरेस्टची नदी वाटते. असं वाटतं आपण ॲमेझॉन जंगलमध्ये आले. आणि हे बघा, हे बघा मासे बघा, पाटी नदी बघा, व्ह्यू बघा काय भारी आहे. असं वाटतं एकदम फॉरेस्टच्या जंगलात आले हो. ॲमेझॉन जंगल काय Amazon जंगल? असं वाटतं. ॲमेझॉन जंगलातच आहोत आपण. तर या दगडीतनं नीट जायला लागेल. दगडी खूप आहे. आणि बघा अत्तरवाची चप्पल वाहत आले बघा. अत्तरवाच्या मैत्रिणीची चप्पल वाहत आले. आणि दगडी लय. आपण इकडनं जाऊया एक साईडनी. या चला या मित्रांनो. तर आता आपण मासे काढणारच आहोत. चला या बघायला. आता अक्षाद आणि मी इथं. हे त्या बॉटलमध्ये पाणी घेऊन ये. आणि तू ये देखो. हे बघा किती भेटले मासे. घरी जायचं आहे, काय नाही जायचं. आणि अत्तरवाच्या मैत्रिणीची चप्पल वाहत आलेली, ते आता तिथंच आहे. हे बघा मासे बघा. ह्याच्यात मासे आहेत आणि आता वाटी तिकडे अक्षराने काढला आणि ती आहे. बघूया आता किती आहेत. चालू आहे ना, दिसतोय काय पूर्ण. तरी बघू शकता अक्षदाने तिकडे त्या साईडला एकदम लांब लावलेली बॉटल मगाशी दाखवलीस. तर त्याच्यात बरेच असे जाडे जाडे मासे आहेत, एकदम मस्तपैकी भेटलेत. पहिल्यांदाच लावलेली त्यांनी बॉटल. आपल्या अथर्वला जरा कमी भेटतात पहिल्यांदा, म्हणजे एका टायमाला जास्त भेटतात त्याला, नंतरच्या टायमाला भेटत नाहीत. पण अक्षराला बऱ्यापैकी मस्तपैकी मासे भेटलेत. आता ते आम्ही या बॉटलमधनं काढतो आणि त्या डब्यात ठेवतो. तिकडं वाटी लावलेली ती काढायला जातोय. सॉरी वाटी नाही, बॉटल लावलेली ना. हां, या साईडला मग अशी लावलेली. आणि आपली फंटर लोक आहेत त्या साईडून बघू शकता, टॉवेल घालून आहे. आता बघूया इकडं या साईडला आलो आहे. आणि इथं बघू आता, इथं एक बॉटल लावले, तिकडं लावले, त्याच्यात बरेच मासे भेटले. आता ह्याच्यात किती भेटतात बघूया. एक दोन तरी असलेच पाहिजेत अक्षादा, नाहीतर मग अथर्वसोबत पंगा घेतल्यासारखा होईल. इथं डिंगले पण बरेच आहेत. जास्त आहेत काय? हो, पुढे पुढे वरती. अथर्व कायच नाही यांच्यासमोर. क्लास यार, भारी मासे आहेत. अथर्व काय फुसकी बारच आहे. चला अथर्व आता डिमोटिवेट होऊन मासे पकडायचं सोडून देईल मला वाटतंय. अरे चला, इथे डुंगले आहेत. अरे डिंगळे आहेत. जंगली करिंदा. जंगली करिंदा दाखवते. हा बघा केवढूसा करिंदा आहे. त्याच्यापेक्षा आमचे गावठी करिंदे चांगले असतात. चांगले काय काय कडू असतात. खाल्लेस काय रे तू? रानटी करिंदे खाल्लेस? नाही ना, मग चांगला बोलतोस तू. आता बॉटल मधले बघूया किती मासे आहेत ते. या बॉटल मध्ये अक्षराने लावले ते बरेच आहेत. तर आता फटाफट काढताय ते मासे बॉटल मधले. हे बघा मस्तपैकी. ह्याच्यात पण आधीच्या बॉटलमध्ये पण जाडे जाडे होते मासे आणि या बॉटलमध्ये पण जाडे जाडे आहेत. त्यात ते तुम्हाला नंतरला दाखवूच, एकत्र करतो तेव्हा. चढणीचे मासे पकडण्याचा प्लॅन आहे त्यांचा पुढच्या वर्षीचा. डिस्कशन चालू आहे. हे बघा मासे पाण्यात ठेवलेत तुम्हाला दाखवण्यासाठी. येशील ना तू? मस्त आहे. पाय 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 मोरीवर पाय देशील. सगळे त्यांचं झाकण लावल्याशिवाय हे नाही होणार. आणि आमची पिशवी त्यात आता सगळ्या बॉटल वगैरे मस्तपैकी ठेवलेल्या आहेत. बालाजी वेपर्स पण आहेत वाटतं.
अथर्वचे वेपर्स आहेत खास खायला आणलेले त्यांनी, पण एकट्यानेच खाल्ला आणि कोणाला दिला नाही. काय रे बॉटल धुवायला जातोयस काय? कुठं जातोय? हां तो बघा एकटाच जातोय, काय ना काहीतरी खोपिया प्लॅन दिसतोय. बॉटल धुवायला गेला. इकडं आपला तोच मगाचं काम चालू आहे आणि इकडे बॉटल धुणे चालू आहे. मस्तपैकी आजचा काम झाला आहे. बऱ्यापैकी त्या डब्यावर तरी मासे भेटलेत आणि आता बॉटल वगैरे आणि वाट्या वगैरे धुण्याचं काम चालू आहे. सगळ्या वाट्या काढून झाल्यात, सगळ्या बॉटल वगैरे काढून झाल्यात आणि आपल्या अथर्वची लगबग लयच आहे बॉटल धुण्याची, कारण की हो प्लॅन आहे काहीतरी त्याचा, खोपिया प्लॅन. आणि हा बघा बाहुबली हा फाट्यांची व्यवस्था करतोय घरात, फाट्यांची व्यवस्था चालू आहे. हा काय घेऊन जातोय? ताकद लय आहे वर आता, पण ताकद लय आहे. कशाला उगाच ताकद दाखवतोयस? ठेव खाली, नको मोडायचा बिडायचा हात. अथर्वने आपल्या तिकडे हेच केला. अथर्वला हमसे ना हो पाएगा म्हणून आपला बॉटल घेऊन तिकडे गेला. आणि अक्षराने आता बॉटल घेऊन आलाय. सगळ्या मस्तपैकी धुवून वगैरे झालंय ना. आता जायचा आपापल्या घरी. नाही दुसरा प्लॅन आहे दादा. दुसरा प्लॅन आहे. काय रे तयार आहेत काय? अथर्व तयार आहे. अथर्वला पुढं करायची त्या प्लॅन मध्ये. तुला डॅम्बिस लोकांना पुढं करतो आम्ही. चला चला, लाकडांची सोय झाली, लाकडांची सोय झालेली आहे शेकोटीसाठी. रात्री थंडीत कौल फ्राय मस्त मासे. चला तर गाईच आता पण एकदाच वाट्या लावल्या होत्या आणि निघालो आहे घरी, कारण जास्त वेळ काय थांबत नाही. जरा दुसरा एक काम आहे त्याच्यामुळे चाललो आहे आपण घरी. जास्त नाही, थोडेसेच भेटलेत मासे. आणि आपला बॉटलचा एक्सपेरिमेंट पण सक्सेसफुल झाला आहे, कारण आज मी पहिल्यांदाच लावली ती बॉटल. त्याच्या आधी कधी लावली नव्हती, कारण मी वाट्यांमध्येच मासे पकडायचो. हा अथर्वच्या बॉटल घेऊन एक ट्रायल मारले, तरी पण भेटले. म्हणजे नेक्स्ट टाईम बॉटल लावू शकतोच. चला तर, आणि आज पण इकडे खाली बांधण्याकडे गेलेलो फर्स्ट टाईम. चला, आणि प्रत्येक वेळेला आपण थांबा हे बरं थांब. ही आपली वंटर आहे, जो आपला वरात आपला आता ॲड झाला आहे, मगाशी नव्हता तो. आणि आपला शिरप्या मासे घेऊन. आणि मागं बघा अंकित पॅन्ट घातली, ती वरती करतोय आपली. कपरीच्या इथून आता आपण बाहेर पडलो आहे आणि जाऊया घरी फटाफट, कारण हे किती भेटलेत बघू दे. 2-3 सोडणार आहे मी विहिरीत. हे बघा, हे आपल्याला मासे भेटलेत. वर डॉन. चला चला चला, इकडं आपण गडदे लावायला यायचो रोज. पावसाळ्यामध्ये जेव्हा गणपतीत गावी आलेलो तेव्हा एक पूर्ण आठवड्याभर इकडे गडदे लावायला यायचो, कारण वरच्या साईडला पाणी खूप असायचं, त्याच्यामुळे आपण इकडे यायचो. तो खाली तुम्ही बघितलाच असेल, बांधण्याच्या दगडी आहेत तिकडे आणि पाणी पण कमी आहे आणि दगडांमध्ये खेकडे खूप भेटतात. आता पण जर रात्रीचं आलो तर भेटतील, पण आता सध्या उपवास चालला आहे त्याच्यामुळे आपल्याला खेकडी बिकडी काय नको. हे जे जरासे मासे भेटलेत तो अथर्व खाईल आता घरात गेल्यावर. काय नाही, तो आपल्याला फक्त पकवतो की मी खात नाही मासे. आणि बरोबर आता घरी गेला की कोंबडीचा अंडे काढेल आणि पोळा करून खायला आणि बोलतोय उपवास आहे माझा, उपवास. चला तर गाईज, आता आपण आलो आहे नदीवर आलो आहे. हे बघा पुलाकडचा परिसर, पाणी खूप कमी झालं आणि इकडं पूर्ण शेवाळ झाले. हो काकी, हे बघा पूर्ण शेवाळ झाले. चला तर गाईज, फायनली आपण निघालो आहे घराकडं आणि आपली सगळी गँग फंटार लोक. वरात काही जास्त येत नाही, 10वीला आहे त्याच्यामुळं. आता मला वाटतं तो जिमला जाईल पेपर संपल्यावर. हां, आमच्या टीममध्ये नवीन मेंबर ॲड करायचा आहे पुढच्या वर्षीपासून, कारण यावर्षी पेपर आहे त्याच्यामुळे त्याला काय जास्त कोण सोडत नाहीत बाहेर.
वाव कुछ नया ट्राय करते आज. हे वर ए अंकित इकडे ये लगेच. चला जातोय आपण घरी. तर काहीच आता आपण चाललोय घरी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.